Okay, so very good morning. वेलकम टू सेकंड एपिसोड ऑफ अवर कोकण बाईक राईड. ॲक्च्युली असं बोलायला हरकत नाही, हा सेकंडच आता लास्ट होणार आहे. कारण की सीन असं झालं आहे, तुम्हाला मी निघतानाच बोललेलो की 25-26 मी गावी असणार आहे आणि 27-28-29 मी मालवणला आलो आहे. बट 27ला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीन काय चालू होते माहीत असेलच. मी निघालो 27ला, बट पेट्रोल पंपवर गेल्यानंतर मला प्रत्येक पेट्रोल पंप एकच समजते की ती लोक 200च्या वरती पेट्रोल देत नव्हते. सो चिपळूणला जाईपर्यंत मी लगभग 4 पेट्रोल पंप अटेंड केलेले. 4 पेट्रोल पंप सेम सीन, 200च्या वरती 1 रुपया देत नव्हते. कारण त्यांनी सांगितले गव्हर्नमेंटने रूल आणला नवीन. मी त्या मला डिसिजन घेतलं की भाई पुढे मालवणला जाणार अर्थ नाही का. मालवणला मी कंटिन्यू 200 पेट्रोल टाकून जाऊ शकत नाही. दॅट्स वाय मी विचार केला 2 दिवस आहेत ते गावीच मस्त स्पेंड करू. असं नाही की गावात काय प्रोग्राम नव्हता, प्रत्येक दिवशी काय ना काय वेगवेगळे प्रोग्राम असं पालखीला. सो मस्त 2 दिवस गावात चिल केलं. आता असं सीन आहे की सकाळी मला निघायचं होतं 6 वाजता. म्हणजे मी मुंबईला मला 10-11च्या आसपास पोहोचायचं होतं. बट झालं आहे लेट. मी आणि दादा एकत्र नाही निघालो. आता आम्ही उठलो आहे परफेक्ट 7ला 5 मिनटं असताना. बट मी 5 मिनटात फटफट फ्रेश झालो आहे, तोंडावर पाणी, मला डायरेक्ट कपडे करून निघाले. कारण की मला माहिती आहे मला 11च्या आत पोचायचं, सो मला निघावंच लागेल एकट्याला. निघताना टेक पण नाही घेतलं, म्हणजे ते सीमेजवळ थांबलो. तर ही बघा, ही आहे आमची सीमा. इथून आपलं शिर्केवाडी चालू होते आणि आपली बाईक. हा बघा, हे जे आहेत ना, वन साईड आपल्या झाडावरचे नारळ घेऊन चालले. बाकी टॉप बॉक्स आहे, टॉप बॉक्समध्ये थोडंफार माझे सामान. निघू आता. टेक नव्हता घेतला म्हणून थांबलेलो. आता एम करतो मी. वाजवी किती माहिती आहे का, ज्या टायमाला मुंबईवरून निघालो ना तेव्हापासून आपली 345 किलोमीटर चालले. म्हणजे अजून लगभग 50 किलोमीटर चालेल आणि रिझॉल्वला लागणार. हे 110 फेक दाखवते त्याचा सीनने. वाजलेत 7:28, म्हणजे 7:30 वाजलेत. तर लगभग माझी गाडी जास्तीत जास्त खेडपर्यंत जाईल एवढं मला अंदाज आहे. पण खेडच्या आधी जर मला पेट्रोल पंप भेटलं तर ठीक, नाही तर वाट लागणार भाई. बट असं ऐकायला आले, जी लोक काल गेलेत त्यांनी सांगितले की बऱ्यापैकी पेट्रोल पंप चालू आहेत. खेडच्या पुढे नाटकी कोण करत नाही, खेडच्या पुढे बरोबर देतात. कारण ऑफकोर्स ट्रॅव्हलिंग करायची मुंबईला येते तर लोक बरोबर देत आहेत. बट येस, आजच्या चिपळूण टू मुंबई या बाईक राईडला एक तर चॅलेंज असताना माझ्याकडे की पेट्रोल पंप शोधायचं मला, जिथे कुठे मला गाडी फुल करून भेटणार आहे. 200 रुपयात किती चालणार माहीत असेल जास्त. वाव, मगाशी जे शूट केलं तर आलंच नाही. जाऊ दे, मीच सांगतो. तर काकाने माझ्यासमोर 3-4 बाईक होत्या. सो त्यांना सगळ्यांना, जे लोक इथले होते त्यांना फक्त 100-200 रुपयाचं देत होते, त्याच्यावरती दिलं नाही. सो आपल्या रिक्वेस्टवरती काकाने मला 500 रुपयाचं ते पेट्रोल दिलं. ते बोलले तू मुंबईत चाललं आहे म्हणून 500 रुपयात देऊ शकतो, त्यावरती नाही देऊ शकत आम्ही. कोणी मला बघितलं तर माझ्यावरती केस होईल. सो मी बोललो ठीक आहे, आता काय फोर्स काय करणार त्या पुढे. काका बोलले खेडच्या आसपास तुला भेटेल आणि खेडपर्यंत गाडीतात आपल्या आरामात जाईल. एक रोड थोडासा खराब आहे आणि भाई जास्त ऑफरोडिंग करू नको. पाठी नारळ बांधलेत आणि ते पडले ना तर तुला बांधता पण येणार नाही परत. काल दादानी बांधून दिलेत सगळे ते नारळ, कसे बांधले ते त्याचं त्याला माहीत. डायरेक्ट आता मुंबईला गेल्यावरती निघायला पाहिजे ते. परत हलू नको, ढुलू नकोस. सो आता मला ना ही राईड मालवणपर्यंत करता आली नाही, त्याचं वाईट तर वाटतंय, दुःखत आहे थोडंसं. बट यस, एक समाधान आहे. काय माहिती आहे का, एवढ्या दिवसांपासून बोलतोय मी, दिवस काय बोलतोय, वर्षांपासून बोलतोय मी की गावी ना मला पद्धतशीर 3-4 दिवस राहायला यायचं आहे. सो येस, 3-4 दिवसांचं बोललेलो ते बरोबर ह्या पालखीला कंप्लीट झालं. 25-26 गावी थांबून 2 दिवसात मी कल्टी मारणार होतो मालवणला. बट 27 तारखेला तुम्हाला माहीत असेलच पेट्रोलवरती सीन चालू झाले. 200च्या वरती पेट्रोल देत नव्हते. काल मी स्वतः गेलेलो ना, 4 मधले 2 पेट्रोल पंप बंद होते. 2 पेट्रोलमध्ये फक्त 100-100चं पेट्रोल भेटत होतं. या सिनारीओमध्ये ना रिस्क घेण्यात अर्थ नाही. मालवणला गेलो असतो मी, नाही असं नाही, मला पेट्रोल पंप पुढे भेटलं असतं. जर सगळेच पेट्रोल पंप स्ट्रिक्ट असते, कुठेच जर 200च्या वरती मला भेटलं नसतं तर मग 200 करत 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 मालवणला पोचा. परत मला मालवणवरून संडेला मुंबई पण यायचं आहे, त्या पण एक्सचेंज करायचे होते मला. सो बेटर आय डिसाईड बस गावी चिल करू 2 दिवस अजून एक्स्ट्रा आणि सॅटर्डेला निघू. सो तसंच काय केलं. वा वा वा, चिपळूण गुहागर गेली आहे आणि चिपळूण दहीवडी सावर्डे आत्याचं गाव. ओके, ह्या लाईनीत पण एक पेट्रोल पंप आहे. सो जाऊ तिथे पण ट्राय मारू कितीचं भेटते. इथे जर परत भेटलं ना 500चं, भाई मुंबईपर्यंत थांबायची गरज नाही. पेट्रोल डिझेल सप्लं आहे. व्हेरी गुड. चलो, वेल डन. चांगली स्पीड आहे, स्पीड तोडू नकोस आणि कोणाला फोडू नकोस रस्ता. मस्त चाललास. लेट्स गो. स्टोरी टाकू का भाई? पाणी बघा कसलं मस्त आहे नदीला. डॅम सोडलं वाटतंय बघा. डॅमचं पाणी सोडलंय तरी तेवढी लेवल वाढली याची.
हा एक 4 व्हीलरवाला छगन आहे हा भाई. वरती जो पूल दिसतोय ना तो रेल्वेचा पूल आहे. वरून जाते आपली कोकण रेल्वे. आणि हे आता आपण कनेक्ट झालेलो आहोत ओल्ड मुंबई गोवा हायवे. इथून आता ऑफिशियल आपली राईड चालू होणार आहे. टाईम काय झाला, वाजले आहेत 8. अर्धा तासात आलो आपण चिवेलीवरून. झाला भाई झाला. या साईडला आलो लोटे साईडला की घाणेरडा वास चालू झाला भाई. का गव्हर्नमेंट इथे काय ऍक्शन घेत नाहीये. मला याचा अजून एक सीन समजलंय की ह्या प्रदूषणाचा इफेक्ट कोकणात होतोय. म्हणजे ही लोक काय सगळंच वाट लावतायत. पाणी पण प्रदूषित करतायत, हवा पण प्रदूषित करतायत, पुन्हा एन्व्हायरमेंटची वाट लावतायत. तरी पण यांना परमिशन दिले. भाई कुठले डेव्हलपमेंट चालू आहे. आता मला कालच कळलं जेव्हा मी काजू काढायला गेलो ना वाड्यावरती. आता वाड्याची इथे म्हणजे ना भरपूर काजूची झाडं, आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं इकडे आहेत. तिकडे एक केरड करत काका त्यांनी मला सांगितलं की यावेळेस काजूचा मोहर ना एवढे आलेले ना की प्रत्येक झाडावरनं नाही ना म्हणता 350-400 काजू निघाला असता. बट इथे जे लोट्याला हे बांधले ना यांच्या हवेमध्ये एवढं केमिकल आहे ना, सकाळचं ना रोज आपल्या इथे गावी चिपळूणला धुकंच असतं. त्या धुकामध्ये सगळं यांचं केमिकल असतं. त्या केमिकलमुळे काजूचे जे मोहर असतात तेच जळाले पूर्ण. म्हणजे जिकडे एका झाडावरनं 350-400 काजू निघाला पाहिजे तिकडून फक्त 100 हार्डली 100 ते 150 काजू निघतात. चलो मस्त स्पीड मेंटेन ठेवली आहे. थांबू नकोस, पळत राहा सॉरी उडवत राहा. 820 थांबा. 9च्या आधी हेड क्रॉस करू. ओके भोसले घाट इज हिअर. आज कुठला ऍक्सिडेंट बघायला भेटणार आहे भोसले घाटात ना आपण स्पीड ब्रेकरात मोजू किती आहेत. हे एवढे स्पीड ब्रेकर्स असून सुद्धा पुढे टर्निंगला ठाप ठूप ट्रकवाले उलटे पालटे पडलेले असतात. तो गेला 1 2 3 4th 5th आहे 6th then 7th 8 9 10 11 12 13 14 ओके गुड इनफ. 14 स्पीड ब्रेकर्स आहेत. 14 स्पीड ब्रेकर्स असून सुद्धा काम पिढवतोच कोणाचा कोणतरी इकडे. आणि जसंच भोसले घाट उतरतो तसंच आपण पोचतो खेड रेल्वे स्टेशनवरती. लेफ्ट साईडला आहे. हे ट्रेन लागले कुठली तरी, दोन्ही लागले आहेत. मुंबईला येणाऱ्या पण गावी जाणाऱ्या पण. ही आता कोणती ट्रेन, मला ट्रेनचे टाइम टेबल पण सगळे विसरलो मी. भरपूर वर्ष ट्रेनने आलो ना, त्याचा आधी पूर्ण पार्ट होते. तर आय डोंट नो तुम्ही बिलीव्ह कराल की नाही, बट येस 8:30ला आपण खेळला होतो आणि 10 मिनिटात आपण कशेरी टनल पण आलो. म्हणजे 8:40 वाजले तर वी आर एट कशेरी टनल. वाव क्या मस्त स्पीड मेंटेन ठेवते मी 90 to 100 ची. चलो आता पेट्रोल पंप वरती मी मागे 3-4 जागी स्लो झालेलो चेक करायला बघतो काय सीन. तर आहे ना म्हणता 15-20 बाईक लाईन मध्ये उभ्या होता आणि बाकीचे तर बंद होते पेट्रोल पंप. जसं पुढे आले तसं मला वाटतं परिस्थिती बिकट होत चालली. चलो कशेडी घाटानंतर सॉरी कशेडी टनल नंतर आता पोलादपूरचे घाट चालू झालेले आहेत, जे के माझे वन ऑफ द बेस्ट घाट आहेत. हे पहिला महाड आहे 22 किलोमीटर. बट महाडच्या आधी मला माझे फेवरेट टर्न्स वरती मजा करून घेऊ दे. शिंग नको नको छायला नेमका टाइम वरती शिंग आली टर्न वरती. मस्त टर्न बसलेला, शिंकेमुळे स्लो करावं लागलं. मस्त टर्न आहे. 1 2 3 4 शबाश 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 शबाश. काम करू रॉंग वेच जाऊ त्या साईडला. काय ना चायला पेट्रोल पंप मला दिसत नाही आहे. आणि आता इंडियन ऑइलचं चांगलं दिसलंय, सॉरी HP चं फिलिंग करून घेऊ. बघा बॉटल वगैरे घेतात, परिस्थिती बिकट आहे.
फुल कर, स्लो टाका. वो इधर फुल दे रहे क्या? बाकी पेट्रोल में नहीं मिल रहा था. 200 का ही दे रहे. अच्छा हा क्या. भाई काय बरं वाटलं, पूर्ण पेट्रोल भेटलं तिथे HP मध्ये. हा जीवात जीव आला. आता घरी तर मी डोळे बंद करून पोहोचणार, एवढं तर शुअर आहे. ओके सो वी रिच. ओके सो रिच मानगाव. वाव 9:30. नाईस वन. 9:30 मानगाव पोचलोय. 7:30 काहीतरी आपण तिकडे होतो. जरा चांगलंच फास्ट आलं ना, 2 तासात मानगाव. भाई कंटिन्यू मी 150 वगैरे पळवत नाही आहे, 120 130 असं. मी फक्त फोकस करतो 90 to 100च्या स्पीडला. ती स्पीड फक्त मी मेंटेन करतोय, म्हणून मी एवढं लवकर पोहोचतोय. तर काय काय असतात भाई, कंटिन्यू 130 140 गाडीचा कुत्ता निघेपर्यंत खेचायचे, तसं नाही. भले माझी गाडी 170 जाते तरी मी हिला 110च्या वरती नाही घेऊन गेले पूर्ण रोड. मात्रच मी 90-100 खेळत आलो आहे. बट एस कॉन्स्टंट राहिलो आहे, सोडली नाही मध्ये स्पीड मी कुठे. फक्त मध्ये फिलिंगला ब्रेक घेतला तोच. आता आपण बॉईज पाली क्रॉस. वाजले किती परफेक्ट 10 ना. व्हिडिओ बघातपासून विचार करतोय की मला उसाचा रसवाला दिसत का नाही पण. आणि मला आता क्लिक झालं का दिसत नाही. वाजलेत बघेल तर फक्त 10-15 चालेल. एवढा सकाळ उसाची गाडी का कोण लावेल ना. ओके सो आता आहोत आपण कर्नाळा बर्ड सँच्युरी. आणि इथे आजकाल हे जे स्पीड ब्रेकर्स आहेत ना, हे छोटे छोटे बघे लावलेत ते. भाई हँडल हलवून टाकतात पण हे कुठली भाई. स्पॉट बघा कसला मोठा आहे. कोणाची ग्रुप राईड होती आज. बापरे बाप. लोक बघ 30 पेक्षा जास्त जण आहेत. जाऊ दे, मी बोलत होतो हे जे स्पीड ब्रेकर्स बांधलेत भाई, काय बघा स्पीड ब्रेकर आहे ते. हँडल पूर्ण हलवून टाकतात, एवढ्या घाणेरडे स्पीड ब्रेकर्स आहेत. मला असं वाटतं आजच्या ब्लॉगचं टायटल आपल्याला मिशन उसाचा रस ठेवलं पाहिजे. भाई भेटतच नाहीये, कधीपासून शोधते मी. मानगावला ठरवलं मी ब्रेकफास्ट नाही करायचा, आपण उसाचा रस पिऊ. मानगाव पासून कुठे आलो आता, कर्नाळा बर्ड सँच्युरी सोडली तरी पण आता उसाच्या रसाच्या शोधतच आहे. ओ माय गॉड. उसाचा रस शोधत एवढा फास्ट आलो की पनवेलला पोचलो. पण वाजले किती 10:50. आता इथून मला वाटतं अजून अर्धा तास घरी जायला मला. म्हणजे 4 तासात मी घरी चिपळूण वरून. तीनशे बापाचा रोड असल्यावर की लेन कट करतात डायरेक्ट. जरा जवळ असताना पाहिजे मिरर मी 100% फोडला असता. आता प्रत्येक कोकण राईडच्या एंडला ना या ब्रिजवर आल्यावरती मला प्रश्न पडतो, भाई JNPT वरून जाऊ सरळ पनवेल कलंबोळी करत जाऊ, काय करू 10:50. येस बरं वाटलं जरा सावळीत. चलो कळटी सरळ हा एअरपोर्टला पण जातो रोड. भाई काय विंड ब्लास्ट आहे इकडे. सगळं ओपन आहे तर विंड ब्लास्ट असं लागते. आवाज येतो का तुम्हाला हवेचा. 60 सॅटर्डे मी निघतानाच बोललो तुम्हाला. तर सॅटर्डे असून सुद्धा मी घरी गेलो माहिती आहे काच. आणि ते पण एवढा सुसाट विदाऊट कुठे थांबता. म्हणजे लगभग आता 11 वाजलेत. अर्धा तासात मी आरामात घरी पोहोचेल. म्हणजे 11:30 पर्यंत घरी फ्रेश इकडे येऊन 12:30 पर्यंत तरी ॲटलिस्ट फ्री पूर्ण. मग 12:30 ते पूर्ण अख्खा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस मला भेटणार आहे पद्धतशीर रीडिंगसाठी. स्पेशली मी एडिटिंगसाठी 1 दिवस आधी घरी आले. कारण की माझी राईड जर बघा, कारण की माझ्या राईडचं असे असतात ना एंड मुवमेंटला घरी यायचं. म्हणजे सकाळी कामाला यायचं ना तर किती भरपूर राईड असं झाले की रात्री 2 वाजता घरी आलो, रात्री 3 वाजता घरी आलो आणि उठून सकाळी दुसऱ्या दिवशी मंडळाला कामाला गेले. बट आता येस थोडीफार जरा मॅच्युरिटी आली आहे. तसं बघायला गेलं तर 700-800 किलोमीटरच्या राईडला 1 दिवस तुम्हाला आराम पाहिजेच. आधी नाही करायचो मी. आधी मी बाई मॅड होतो. 1000 किलोमीटर राईड करून यायचो, रात्री 2 वाजता 3 वाजता घरी आणि दुसऱ्या दिवशी उठून सकाळी कामाला पण जायचं. एडिटिंगचं पार्ट ते नंतर असं असायचं. बट आता मी 1 दिवस एडिटिंगसाठी ठेवतो डोक्यात.
ब्लॉग जास्त दिवस राहिले तर सडतात ते, एडिटिंगला पुढे कंटाळा येतो. काय कसं फ्रेश ब्लॉग आला की लगेच एडिट करून अपलोड केलं की मस्त मोकळे मापा. भाई हा महिना एवढा बिझी आहे ना माझा. आता मी विचार करून टेन्शन आलं मला. नेक्स्ट माझ्या राईड एवढ्या आहेत ना की कुठली राईड करून कुठली ना असं झाले. पण आता अशी सिच्युएशन आहे ना, ही राईड तर आता माझी संपते, पण 2 दिवसांनी अजून एक राईड आहे. भले ती शॉर्ट राईड आहे बट बाय आहे, आणि ती संपल्यावर अजून 2 दिवसांनी अजून एक राईड आहे. मला तर आता असं वाटतंय ना, एप्रिलचा ते एक पण संडे मी फ्री नसणार. प्रत्येक संडेला काय ना काय कुठे ना कुठे मरतच आहे. आपलं जर तुम्ही आता चॅनल बघाल ना तर ॲक्टिव्ह बऱ्यापैकी तर आहे. म्हणजे वीकली एक व्हिडिओ तर कन्फर्म पडतोय. आता पण असं तसं ना अंडू वांडू नाही बोलत आहे मी. म्हणजे मी कुठे चैन लिव्हिंगला गेलो तर ब्लॉग शूट करून टाकतोय, का असं बाईक वॉशिंगला गेलो ब्लॉग शूट करून टाकतोय, प्रॉपर राईड करतोय. तर मला एक समजत नाही सालांनो, व्हिडिओ जर बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय होतं तुम्हाला. भाई 78% लोक आहेत ना जे फक्त येतात व्हिडिओ बघतात निघून जातात. असं नाही नवीन लोक 30 डेलीवालीच पब्लिक आहे जी येते बघते व्हिडिओ बट पुढे काय करत नाही. आणि आता मी जास्त मागे का लागलो माहिती आहे का, सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही बघत असाल ना, तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल ना, तर आपली ग्रोथ होते नाही अशी नाही, बट खूप स्लो होते. खूप म्हणजे पब्लिक येते बघते व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ माझे 1K 2K 3K 5Kच्या अराउंड जाते. रिस्पॉन्स चांगला येतो आहे चॅनलला, बट भाई पब्लिक सपोर्टच नाही करते. फक्त व्हिडिओ बघते निघून जाते, ना लाईक करत, ना सबस्क्राईब करत, ना शेअर करत. काय ना मला माहिती आहे आपल्याला सगळ्यात डिसएडव्हान्टेज एक आहे की आपण मुलं आहोत, मुली नाही आहेत. दॅट्स भिका मागावं लागतं सबस्क्राईबसाठी. आता हेच माझ्या जागी कोण दुसरी मुलगी असती, ती आली असती, हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग, दिस इज माय फर्स्ट ब्लॉग, सो लेट्स गेट रेडी विथ मी, असं जरी ते बोलली ना, आणि थोडंसं कॅमेरा खाली गेला की इन्स्टंट 10,000 20,000 सबस्क्रायबर वाढणार. माहिती आहे आजकाल भाई काय चालू आहे इकडे. मुलं म्हटली तर मुलांना सपोर्ट हा 0 असतो. फक्त तुमचे फ्रेंड्स फॅमिलीमध्येच काय ते सपोर्ट असतं. बाकी अननोन लोकांपर्यंत व्हिडिओ पोचायला टाईम लागतो. व्हिडिओ पोचले तरी ती लोक सबस्क्राईब करत नाहीत. आणि हेच मुलांच्या जागेत चुकून कुठली मुलगी असली त्यांच्या फीडवर आली की तिला अख्खा स्टॉक केल्याशिवाय, सबस्क्राईब केल्याशिवाय, 10 15 20 कमेंट टाकल्याशिवाय तिला तोपर्यंत त्यांना आराम भेटत नाही. जी लोक लाईक करून जातात त्यांच्यासाठी, आता लाईकच करत नाही त्यांच्यासाठी तर काय बोलू शकत नाही, बट जी लोक लाईक करतात ज्यांना व्हिडिओ आवडते त्यांच्यासाठी अजून एक सीन आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करता, त्याला साईडला स्क्रोल कराल तर हाईपचं एक ऑप्शन येतं. जेवढे जास्त हाईप कराल ना तेवढे जास्त व्हिडिओ रँडम लोकांना जास्त सजेस्ट होते. हा भाई साहब, कळवा नाका बॉईज, कळवा नाका. 11:35. हो नाईस. 12च्या आत पोचायचं होतं आणि पोचलो भाई. बोललो ते करून दाखवलं. 7:30ला आपण आपल्या इथून निघालो चिवेलीवरून. 7:30 पासून 8:30 9:30 10:30 11:30 4 तासात घरी ना बिडू. ठीक आहे 4 तासात म्हणजे नॉर्मलच झालं, एवढं पण नाही पळवली मी. फक्त एकच सीन केलं मी या राईडला की ब्रेकफास्टला कुठे थांबलो नाही, कारण की भूक नव्हती. काल एवढं हेवी जेवलेलं ना मी. सकाळीच मला वाटलं की मी ब्रेकफास्टसाठी थांबेल की नाही माहिती, बट ॲटलीस्ट कॉफीसाठी थांबणार होतो मी. पण ठीक आहे, त्याच्यामुळे अर्धा तास लवकर पोचले. तर या भर उन्हामध्ये भाई मला आता या भर उन्हामध्ये मी मानगावला असतो तर माझी अवस्था काय झाली असं विचार करा. इथून जाताना आता आपण फुल जोशमध्ये गेलेलो, मालवणला यायचं, मालवण बाईक राईड आहे हे ते, बट येस ते काय पॉसिबल झालं नाही. बट आय बिलीव्ह जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. सो जास्त काही लोड नाही घेते आपण. सो भेटू आता असेच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव आर्ट. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल आणि जुन्या व्हिडिओज जाऊन चेकआउट करा. अशाच कोकणातले मस्त मस्त व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पण खतरनाक आहे, मी आत्ताच सांगतो तुम्हाला, फुल ॲडव्हेंचरवाला आहे. चलो पीस आउट.